लेकीचं लग्न, खोटी प्रतिष्ठा आणि बापावर कर्जाचा डोंगर। आपण आजकाल पाहतो की मुलांप्रमाणेच मुलींवर सुद्धा शिक्षणाचा असेल, आरोग्याचा असेल, कपडा लत्त्याचा सगळ्या प्रकारचे खर्च आई वडील एकसारखेच करतात, मुलांचे पण मुलींचे पण। पण जेव्हा लग्नाची गोष्ट येते त्यावेळेला गावात असो नाही तर शहरात असो, मुलींच्या बापाची लग्नात होणारी फरफट, आर्थिक कोंडी ही जवळून पाहायला मिळते। तो बाप कर्जासाठी वणवण फिरतो। लग्न सोहळा पार पाडून आणि त्याचा सरंजाम आणि थाट अनुभवून आमंत्रित पाहुणे हे आपल्या घरी जातात आणि दुसऱ्या दिवशी विसरूनही जातात। पण हा बाप कित्येक वर्ष पुढे संसार चांगला चालू नाही तर वाईट चालू, पण ते कर्ज फेडत असतो। लग्नाचा हा बडेजावपणा, शोबाजी ही खरं तर आर्थिक कोंडी करणारी असते। जितक्या लवकर समाजाला लक्षात येईल तितकं ते चांगलं। हा व्हिडिओ कुठल्याही आर्थिक सक्षम असलेल्या व्यक्तीसाठी, लेकीच्या बापासाठी नाही, त्या समाजाच्या टप्प्यासाठी आहे ज्यांना माहिती आहे की हे करतोय ते काही योग्य नाही आहे, पण ही उगाच रीती परंपरा चालू आहे आणि त्या पद्धतीने आपण करत चाललेलो आहे। हे थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे। प्रत्येक लेकीच्या बापानी आणि लेकाच्याही बापानी ह्या गोष्टी समजणं अपेक्षित आहे। जय महाराष्ट्र।